नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागात बघणार आहोत आपण अगदी साधंसं कमी तेलातलं जेवण. खूपदा कमी तेलकट आणि मसाल्यांचं खूप तामझाम नसलेलं साधंसंच जेवण सगळ्यांनाच आवडतं. मलाही ते तसंच आवडतं. आज मी अगदी माझ्या आवडीचा साधासाच बेत केलेला आहे. सुकी फडफडीत भेंडी मला खूप आवडते. शेंगदाण्याच्या कुटावर आणि कमी मसाल्यांमध्ये परतलेली ही भेंडी आज आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर अगदी छानशा वाटणातला हा आहे वांग्याचा रस्सा. कमी तेलात शिजवला आहे आणि एक छानसं सुंदरसं वाटण केलेलं आहे. खूप मसाल्यांचा तामझाम न करता हे जेवण बनवलेलं आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि ही डिश नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा ही डिश नक्की आवडेल. हा आहे रात्रीचा परतलेला भात. उरलेला भात जिऱ्यावर आणि कोथिंबिरीवर परतायला खूप आवडतो. सगळ्यांनाच तो आवडतो. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आधी चपात्या भाजून घेतलेल्या आहेत मी. खरं तर भाकरीच आवडते, पण आज चपात्यांचं पीठ मळलेलंच होतं, तर माझ्यासाठी सुद्धा मी चपात्याच बनवल्या. कमी तेलावर परतलेल्या ह्या चपात्या मला खूप आवडतात. आता त्याच तेलात मी एक चमचाच भर तेल घालणार आहे आणि त्यावर टाकलेले आहेत जिरे. अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आणि त्यावर हे हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर असं एक हिरवं वाटण मी परतून घेतले. कोथिंबीरीच्या ओलाव्यामुळं भेंडी खूप छान मऊसर शिजते, शिवाय ती खाली लागत नाही. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि पुन्हा थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, म्हणजे मसाला जळू नये म्हणून. या वाटणाचा कच्चटपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ही भेंडीचे काप आपल्याला या वाटणामध्ये परतायचे आहेत. भेंडीची भाजी करताना शक्यतो भेंडी रात्रीच धुवून स्वच्छ ठेवायची, म्हणजे ती खूप सुकी आणि कोरडी होते आणि त्यामुळं ऐन वेळेला भाजी करताना तार धरत नाही. त्यामुळं जेव्हा आपण भेंडीची भाजी बनवणार असू त्याच्या आदल्या रात्रीच भेंडी धुवून सुकवायला ठेवा, म्हणजे ऐनवेळी भेंडी करायची असेल तर ती पुसावी लागत नाही आणि शिवाय आपला वेळसुद्धा वाचतो. भाजी परतत आलेली आहे. आता चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा. शेंगदाण्याच्या कूटामुळं भेंडी खूप सुट्टी आणि खमंग होते. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. लहान मुलंसुद्धा आवडीनं भेंडी खातात. अगदी खूपच घाई होत असेल तर भेंडी चिरून तुम्ही फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवली तर खूप छान भाजी तयार होते दुसऱ्या दिवशी. आधीच ही सगळी तयारी करून ठेवा, म्हणजे भेंडी परतायला जास्त वेळ लागत नाही. झाकण झाकून 2-3 मिनिटाची वाफ दिल्यानंतर भेंडी परतून घेऊया. बघा खूप छान सुट्टी झालेली आहे. काढून घेऊया आता. अजिबात तार धरत नाही ही भेंडी. खूप छान सुक्की, अगदी सुक्की फडफडीत होते. आता भेंडी काढून घेतल्यानंतर याच तव्यात मी भातसुद्धा परतून घेणार आहे. रात्रीचा हा थोडासा उरलेला भात आहे. तव्यात चमचाभर तेल टाकलेलं आहे मी आणि त्यावर अगदी थोडे जिरे. भात आधी सुट्टा करून घ्यायचा आणि मगच परतायचा, म्हणजे फार वेळ लागत नाही आणि तो खूप छान होतो. मसाले टाकायची काही एक गरज नाही, फक्त जिरे आणि कोथिंबीर यावर हा भात खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा असाच भात परतता का, की शिळ्या भाताचे अजून काही वेगळे प्रकार करता, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी.
खरं तर रात्रीचा भात खूप छान लागतो परतल्यानंतर. आता भातसुद्धा काढून घेतलेला आहे आणि आता हे वाटण बनवूया. ओलं खोबरं, टोमॅटोचे काप आणि जिरे असं वाटण करून घ्यायचं आहे. पातेल्यात 1 चमचा तेल घेतलेलं आहे मी. आणि त्यावर अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे आणि हिंग फुलल्याबरोबर हे वाटण टाकायचं आहे. ओलं खोबरं, टोमॅटो आणि जिरे असं हे वाटण जे आत्ता आपण बनवलं होतं ते टाकायचं आहे. हिंग करपू देऊ नका, पाठोपाठ हे वाटण टाकायला पाहिजे, म्हणजे खूप छान आणि चविष्ट बनतो रस्सा. आता अर्धा चमचा हळद टाकूया. वांग्याची आमटी तूर डाळ भिजवलेली घालून जर शिजवली तर ती आमटीसुद्धा खूप चविष्ट लागते. पण ह्या वाटणातली आमटी एकदा करून बघा, खूप छान टेस्टी लागते. आता धुतलेली वांगी टाकलेली आहेत त्यावर. मसाल्यामध्ये वांग्याचे काप परतून घेऊया. आता 2-3 मिनिटाची वाफ द्यायची. तुम्ही सुद्धा असाच रस्सा बनवता का वांग्याचा, की अजून कोणती वेगळी पद्धत वापरता, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. मसाला मुरलेला आहे वांग्याच्या फोडींमध्ये. आता कांदा लसूण मसाला टाकूया चवीप्रमाणे. थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे. आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणीसुद्धा याचमध्ये टाकलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. पाणी टाकताना शक्यतो गरम पाणी टाका. आता ज्या प्रमाणात आपल्याला पातळ हवा आहे त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे आणि 3-4 मिनिटाची छान उकळी द्यायची आहे. झाकण झाकून गॅस बारीक करून शिजवायचं आहे. अजून शिजली नाही आहेत वांगी. अजून 2-3 मिनिटांची वाफ देणं गरजेचं आहे. झाकण झाकून ठेवूया आणि 3-4 मिनिटं तरी शिजू देऊया. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत निरोप घेऊया. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.